मी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसतोय। 6 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना महानगर प्रमुखपदी नियुक्ती केलेले मामा राजवाडे भाजपमध्ये आज प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। विलास शिंदे यांच्या जागी मामा राजवाडे यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख केले होते। 6 दिवसानंतर मामा राजवाडे यांचा लगेचच भाजपमध्ये प्रवेश। मामा राजवाडे यांच्या विरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्यात मामा राजवाडे फरार आहे। मामा राजवाडे यांच्यासह सुनील बागुल यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला होता। आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला खिंडार पडलेले आहे। 6 दिवसापूर्वीच खरं तर मामा राजवाडे यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली होती आणि 6 दिवसानंतर त्यांनी भाजपची वाट धरलेली आहे। 2 दिवसापूर्वी त्यांच्यावर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचं या गुन्ह्यामध्ये नाव आलेलं होतं आणि हे दोघंही फरार होते आणि आता हे फरार असलेले आज भाजपमध्ये प्रवेश करणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते असलेले सुनील बागुल यांच्यासह मामा राजवाडे हे देखील भाजपमध्ये चाललेले आहे। एकूणच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार या ठिकाणी बघायला मिळत आहे। माजी नगरसेवक प्रशांत दिवे असतील, सीमा ताजने असतील, यासह अनेक जे नगरसेवक आहेत मामा राजवाड्यांसह हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे एकूणच विलास शिंदे यांच्यानंतर आता ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे। गेल्या महिन्याभरापासून जर बघितला असेल तर सर्वात मोठा जो पक्षप्रवेश होता तो सुधाकर बडगुजर यांचा झालेला होता। त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर विलास शिंदे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला ना आता पुन्हा एकदा सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगर प्रमुख पदी नियुक्त केलेले मामा राजवाडे यांनी 6 दिवसामध्ये भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमधला सुपडा साफ करण्याची जी खेळी आहे ती एकूणच केली जात आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।